आज कथांजली घेऊन येत आहे एक आगळी वेगळी रहस्यकथा जिचं नाव आहे संदेशाचे रहस्य. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन आहेत मानसी बोरकर यांचे. चला तर मग करूया कथेला सुरुवात. विप्लव सोसायटीमध्ये मी, विघ्नेश, प्रणव आणि रत्नेश आम्ही चौघांनीही 4 स्टुडिओ फ्लॅट्स विकत घेतले. या सोसायटीपासून आम्ही काम करत असलेली टेक्नोसॉफ्ट कंपनी 1 किलोमीटरवरच होती, त्यामुळे तिथे राहणं आम्हाला सोयीस्कर होतं. या सोसायटीत 15 विंग्स होत्या. प्रत्येक विंगमध्ये 12 मजले आणि प्रत्येक मजल्यावर 4 फ्लॅट्स. त्यापैकी आम्ही राहत असलेली के विंगमध्ये सगळे स्टुडिओ फ्लॅट्स होते. बाकीच्या विंग्समध्ये 2 BHK 3 BHK फ्लॅट्स होते. आधी आम्ही एकाच 2 BHK फ्लॅटमध्ये रेंटवर राहत होतो, पण या सोसायटीत आम्हाला परवडेल अशा किमतीत फ्लॅट्स उपलब्ध असल्यामुळे आम्ही ते विकतच घेतले. आधीच्या फ्लॅटमध्ये आमची खूप पंचायत व्हायची. मला ड्रम आणि तबला वाजवण्याची आवड, विघ्नेशला चित्रकलेची आवड, रत्नेशला बासरी वाजवायचा छंद, तर प्रणवला कॅसिओ वाजवायचा नाद. त्यामुळे एकाच वेळी आम्ही आमचे छंद जोपासू शकत नव्हतो. मी ड्रम वाजवायला लागलो की कॅसिओ बासरीचा आवाज दबून जायचा, तर विघ्नेशला स्केच काढण्यासाठी जी शांतता लागायची ती अभावानेच मिळायची. तशी मी, रत्नेश, प्रणवने आम्ही तिघांनी मिळून एक म्युझिक क्लिप बनवली होती. ती छानही झाली होती, पण एकट्याला रियाज करणं जमायचं नाही, म्हणून आम्ही एकाच मजल्यावर 4 फ्लॅट्स घेण्याचं ठरवलं. K1201 माझा, K1202 विघ्नेशचा, K1203 रत्नेशचा आणि K1204 प्रणवचा, असे आमचे फ्लॅट्स होते. सोसायटीजवळच सहस्त्रबुद्धे टिफिन सर्व्हिस होती. तिथले आम्ही सकाळ संध्याकाळच्या जेवणाचे डबे लावले होते. सहस्त्रबुद्धे काकू अत्यंत चविष्ट जेवण बनवायच्या. त्या दिवशी शनिवारची सकाळ होती. विकेंड असल्यामुळे निवांत वेळ होता. उशिरा झोपणे, उशिरा उठणे या दोन्ही सवयी मला नसल्यामुळे मी सकाळी 6लाच उठलो होतो. मॉर्निंग वॉक करून घरी येऊन प्राणायाम केला आणि मग शांतपणे चहा घेत पेपर वाचत बसलो होतो. तेवढ्यात बेल वाजली. सहस्त्रबुद्धे काकूंकडून नाश्त्याचा डब्बा आला होता. तिने मित्रांचे डबे माझ्याचकडे ठेवले आणि तिघांनाही माझ्या फ्लॅटवर बोलवलं. बोलावलं काय, चांगलं विघ्नेश प्रणवला तर उठा आळशानू, 9 वाजून गेले तरी तुमची अजून झोप झाली नाही, असं म्हणून झोपेतून खडबडून जागा करून आणलं. रत्नेश तर आंघोळ पूजा करून गंध लावून शनिवारी हनुमानाचं दर्शन करून तयार होता. आम्ही चौघांनी छान गप्पा मारत नाश्ता केला. सहस्त्रबुद्धे काकूंनी खूपच चविष्ट व्हेज कटलेट्स बनवले होते. थोडा वेळ आम्ही गप्पा करून विघ्नेश आणि प्रणव आंघोळीला निघून गेले. रत्नेशला वेळ असल्यामुळे तो आणि मी गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली. फोनच्या डिस्प्लेवर पाहिलं तर नंबर अनोळखी होता, पण ट्रू कॉलरवरून टोस्टी कुंडू हे नाव कळलं. मी फोन कानाला लावताच एका स्त्रीचा जरा घाबरतच आवाज आला. मिस्टर राघव कल्याणी बोलताय का? हो सर, मी टोस्टी कुंडू. मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मी खूप अडचणीत आले. मला तुमच्या मदतीची गरज आहे हो. ठीक आहे मॅडम, हळूहळू सविस्तर सांगा, घाबरू नका. सर, 1 महिन्याभरापूर्वी मी विप्लव सोसायटीत फ्लॅट रेंटवर घेतला आहे. सोसायटी एकदम छान आहे. माझं सगळं सुरळीत सुरू होतं की अचानक काल माझ्या पार्किंग लॉटच्या भिंतीवर मला विचित्र मेसेज दिसला. त्यात खडून असं लिहिलं होतं की 7 दिवसात हा फ्लॅट सोडा अथवा मरायला तयार राहा, असा जपानी भाषेतला संदेश होता. पहिल्या दिवशी मी मेसेज पुसून टाकला व माझी घरमालकीण जी माझी मैत्रीण आहे तिला हा सगळा प्रकार सांगितला. तिनेच मला तुमचं नाव सुचवलं. दुसऱ्या दिवशी मी सोसायटीच्या बाहेर भाजी घेण्यासाठी गेली असता माझ्या बास्केटमध्ये एक चिठ्ठी मिळाली. त्यावरही तोच संदेश होता जपानी भाषेतला. तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला ती भाषा येते का? हो, मी फॉरेन लँग्वेज इन्स्टिट्यूटमध्ये जॅपनीज भाषाच शिकवते. याचा अर्थ संदेश लिहिणाऱ्या व्यक्तीला हे माहिती आहे की तुम्हाला जॅपनीज भाषा अवगत आहे. तुम्ही त्या मेसेजचा फोटो काढलाय का? असेल तर मला लगेच व्हॉट्सअप करा. हो, मी काढलाय, लगेच पाठवते. आणि हो मॅडम, तुमच्या सुदैवाने मी पण विप्लव सोसायटीतच राहतो, K1201मध्ये. तुम्ही कुठे राहता? अरे वा, हे तर फारच छान झालं. म्हणजे काही अडचण आलीच तर संपर्क साधणं सोपं जाईल. मी K501मध्ये राहते. एक काम करा मॅडम, अर्ध्या तासात तुम्ही ती संदेश लिहिलेली चिठ्ठी घेऊन K1201मध्ये या. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत.
मी तासाभरात मिस कुंडू आल्या. मी तो मेसेज पाहिला. त्यांना मी काही प्रश्न विचारले. मॅडम, एवढी जीवघेणी धमकी मिळाल्यावर तुम्हाला फ्लॅट सोडून जावंसं नाही वाटलं? तुमच्या हिमतीची दाद द्यावी लागेल बुवा. नाही सर, माझी आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाही आहे हो. हा फ्लॅट माझ्या मैत्रिणीचा आहे. त्याचे भाडे पण ती माझ्याकडून घेत नाही आहे. आणि या इन्स्टिट्यूटमध्ये जी नोकरी लागली आहे तीही तिच्याच ओळखीमुळे. ती अमेरिकेत असते. तिचा फ्लॅट रिकामाच असतो. फक्त वर्षातून एकदा क्रिसमसला ती इथे येते. अच्छा, ठीक आहे. काळजी करू नका, तुम्हाला हा फ्लॅट सोडावा नाही लागणार. मला सांगा, या सोसायटीत आल्यापासून तुम्हाला काही संशयास्पद आढळलं? एखादा प्रसंग किंवा एखादी व्यक्ती? सगळं सांगा, बारीक तपशीली सांगा. असं तर मला काही आठवत नाही हो. 1 महिना झाला मला या फ्लॅटमध्ये येऊन. पण माझी कोणाशीच ओळख झाली नाही आहे अजून. मी ज्या मजल्यावर राहते तिथल्या एका फ्लॅटमध्ये आजी आजोबा दोघंच राहतात. त्यांचं आडनाव साठे. आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये बहुतेक एक जोडपं आणि त्यांचा साधारण 5 ते 7 वर्षांचा मुलगा राहतो. त्यांचे आडनाव भोंडे. तिसऱ्या फ्लॅटमध्ये एक जोडपं राहतं. बहुतेक ते दोघेही जॉब करत असावेत, कारण फ्लॅट दिवसा लॉक असतो आणि संध्याकाळी एकदा फ्लॅट उघडताना ते मला दिसले होते. हे सगळं मला बघून माहिती आहेत. बोलणं कोणाशीच झालेलं नाही हो अजून. नीट आठवून बघा, हे संदेश येणं सुरू होण्याआधी काही झालं होतं का? मिस कुंडू थोडा वेळ विचार करून म्हणाल्या, मी इथे राहायला आल्यावर साधारण एका आठवड्यानंतर एक बाई माझ्या फ्लॅटसमोरच्या फ्लॅटची चौकशी करायला आल्या होत्या. त्या बाईंना रेंटवर फ्लॅट हवा होता आणि कुणीतरी त्यांना त्या फ्लॅटची माहिती दिली होती. मी त्यांना सांगितले की इथे आधीच एक जोडपं राहतं आणि ते संध्याकाळी येतात, तेव्हा तुम्ही त्यांनाच विचारा. साधारण किती वाजता त्या बाई आल्या होत्या? दुपारी 3च्या सुमारास. त्या बाई शीला का काय नाव म्हणाल्या. मी नंतर येईन म्हणाल्या आणि त्या जायला लागल्या. तेवढ्यात त्यांना चक्कर आली. त्यांचा तोल जायला लागला. तेव्हा मी त्यांना सावरलं आणि माझ्या घरी आणून बसवलं. पाणी वगैरे दिलं. त्यांना जीव घाबरल्यासारखा होत होता. त्यामुळे त्यांना बाल्कनीत हवेशीर बसण्याची इच्छा होती. पण बाल्कनीला लॉक असल्यामुळे मी हॉलच्या सगळ्या खिडक्या उघडल्या आणि फॅनचा स्पीड वाढवला. तेव्हा कुठे त्यांना बरं वाटलं. थोड्या वेळाने त्यांना बरं वाटलं आणि त्या निघून गेल्या. मी त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दारावर एक स्पाय कॅमेरा लावून टाकला. मिस कुंडू राहत असलेल्या मजल्यावरच्या इतरही फ्लॅट्समध्ये राहणाऱ्यांची मी चौकशी केली. तेव्हा तिथे राहणारे जे साठे आजी आजोबा होते त्यांचे म्हणणे होते की K501चे घरमालक मागच्या क्रिसमसला येऊन गेल्यावर त्या फ्लॅटमध्ये मिस कुंडून व्यतिरिक्त कोणीच आलं नव्हतं. फक्त एक स्त्री फ्लॅट भाड्याने मिळतो का हे विचारायला मात्र आली होती, ज्याबद्दल मला मिस कुंडूंनी आधीच सांगितले होते. दुसऱ्या फ्लॅटमध्ये जिथे भोंडे नवरा बायको आणि लहान मुलगा राहत होते तिथेही मी चौकशी केली. तीच माहिती मला मिळाली जी आधीच्या फ्लॅटमधील आजी आजोबांनी दिली होती. फक्त तिथल्या लहान मुलाने मध्येच अचानक म्हटलं, तुमच्या बोटाला किती बोटं होतो? त्या काकूंना 6 बोटं होती. 6. मला तर 5च आहेत. असं म्हणून माझ्या हाताचे बोट मोजून तो खिदळत घरात निघून गेला. मी एकदम चमकलो. मी मिस कुंडूंना लगेच विचारले, मॅडम, ती जी बाई आली होती तिला 6 बोटं होती हे तुम्ही सांगितलं नाही मला. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की बारीक तपशीलही सोडू नका, अगदी बिनमहत्त्वाचा तपशीलही गाळू नका. अय्या, तिला 6 बोटं होती का? मला खरंच माहीत नव्हतं हो. इतकं माझं लक्षच नाही तिच्याकडे. जे मला माहीत होतं ते मी सगळं सांगितलं राघव सर तुम्हाला. मिस कुंडू म्हणाल्या, ठीक आहे मिस कुंडू, तुम्हाला काहीही आठवलं तर मला लगेच न विसरता सांगा. या बारीक वाटणाऱ्या तपशिलावरूनच आपण गुन्हेगारपर्यंत पोचू शकू. काय? हो नक्कीच सर. मी परत एकदा सगळं आठवते आणि काही सांगायचं राहिलं असं जर मला वाटलं तर लगेच तुम्हाला कळवते. रत्नेशकडे वळून मी म्हटलं, बघितलं लहान मुलांचं निरीक्षण किती बारीक असतं ते. त्या स्त्रीला 6 बोटं होती हे कोणीच बघितलं नाही, पण त्याने बरोबर लक्षात ठेवलं. हो ना, कदाचित हा बारीक वाटणारा तपशील कामी येऊ शकतो, रत्नेश म्हणाला. नक्कीच. त्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी मी मिस कुंडूंना मुद्दामच काही खरेदी करायला सोसायटी जवळच्या दुकानात जायला पाठवलं.
आणि कोणी व्यक्ती कुठल्याही पद्धतीने त्यांच्यापर्यंत संदेश पोचवते का यावर नजर ठेवली, पण कोणीही संशयास्पद आढळलं नाही. सामान घेऊन त्या फ्लॅटजवळ आल्या आणि कुलूप उघडणार तेवढ्यात त्यांना बाजूच्या भिंतीवर तोच संदेश असलेली चिठ्ठी चिकटलेली दिसली. त्यात लिहिलं होतं, 4 दिवस राहिले. त्यांनी मला लगेच कळवलं. मी त्वरित जाऊन बघितलं, पण माझी निराशा झाली, कारण स्पाय कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये ती व्यक्ती दिसली, पण त्या व्यक्तीचा वरचा अर्धा चेहरा मात्र मोठ्या टोपीने झाकला होता आणि खालचा अर्धा चेहरा मोठ्या दाढीने झाकला होता. चिठ्ठी बरीच खाली लावल्यामुळे त्याचे हात आणि चेहऱ्याखालचा भाग दिसला नाही. कदाचित कॅमेऱ्याचा त्याला अंदाज आला असावा आणि त्यामुळे तो लगेच खाली वाकलेला फुटेजमध्ये दिसला. तेवढ्यात फ्लॅटच्या दाराच्या फटीत एक कागद खोचलेला दिसला. मी मिस कुंडूंना विचारलं, हा कागद तुम्ही बाहेर पडताना इथेच होता का हो? नाही, मी बाहेर जाताना कागद नव्हता, हा आत्ताच कोणीतरी खोचलेला दिसतोय. मी तो कागद बघितला तर तो एक साधा इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कार्पेंटर यांच्या जाहिरातीचा कागद होता. त्यावर संदेश नव्हता. ह्या कागदावरून आठवलं की त्या बाई ज्या माझ्याकडे आल्या होत्या ना, त्यांनी मला एका चिठ्ठीवर एका इलेक्ट्रिशियनचा नंबर दिला होता आणि तो खूप चांगलं काम करतो, कधी दुरुस्तीचं काम पडलं तर बोलवू शकता, असंही त्या बाई बोलल्या होत्या. मिस कुंडू म्हणाल्या, अगदी बिनमहत्त्वाची माहिती द्या असं मी आधी सांगितल्यामुळे कुंडूंनी इलेक्ट्रिशियनची अगदी साधी महत्त्व नसलेली माहिती सुद्धा मला सांगितली. मी सोसायटीच्या सिक्युरिटी गार्डकडे चौकशी केली तर त्याने एक रॉकी नावाचा कुरिअर बॉय येऊन गेल्याचे सांगितले. गार्डकडे जे रजिस्टर होतं त्यात त्याचा फोन नंबर होता. तो मी लावून बघितला. माझ्या अपेक्षेप्रमाणेच झालं. तो नंबर चुकीचा होता. भाऊ, इतक्या येणाऱ्या जाणाऱ्यांवर विश्वास ठेवत जाऊ नका हो. दिलेला नंबर बरोबर आहे की नाही एकदा तपासून बघत जा. तुमच्यावर विसंबून असतात सोसायटीत राहणारी लोक. मी सिक्युरिटी गार्डला म्हणालो, काय झालं? काही प्रॉब्लेम झाला का? मी त्या माणसाचं ID कार्डही चेक केलं होतं, मगच मी त्याला आत सोडलं. अहो, आजकाल खोटा ID कार्ड दाखवून लोक फसवतात. म्हणून यापुढे सोसायटीत कुठल्याही कुरिअर बॉयला सोडताना त्याचा नंबर कन्फर्म करत जा आणि इंटरकॉमवर फ्लॅटमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला आधी विचारत जा की कुणाला वर येऊ द्यायचं की नाही. काय कळलं का? मी गार्डला खडसावून म्हणालो, हो साहेब, हो साहेब. गार्ड तत्परतेने म्हणाला, बरं मला सांगा, तो रॉकी दिसायला कसा होता? साधारण 5 फूट 4 इंच उंची असावी. डोक्यावर टोपी होती, दाढी होती साहेब त्याला. सावळाच होता तो रंगाने. आणि हो सर, उजव्या हाताला त्याच्या 6 बोटं होती. मी रत्नेशकडे सहेतूक पाहिलं. रॉकीला 6 बोटं आणि शीलालाही 6 बोटं. म्हणजेच हे दोघंही एकच व्यक्ती असावेत कदाचित. हा संदेश लिहिणारा माणूस महाड ॲम्बेस दिसतोय. स्त्रीच्या आयुष्यात येतो काय, कधी कुरिअर बॉय काय बनतो. मी म्हणालो, फ्लॅट रिकामा करायच्या मागे का लागलाय हा इतका? याला याच फ्लॅटमध्ये एवढा इंटरेस्ट का? रत्नेश म्हणाला, तेच तर आपल्याला शोधायचं आहे. मी म्हणालो, मी मिस कुंडूंच्या पार्किंग लॉटमध्ये देखील नजर ठेवली. तिथे स्पाय कॅमेरा लावला, पण शनिवार रविवार तिथं कोणीच फिरकलं नाही. रविवारी पूर्ण वेळ मिस कुंडू फ्लॅटमध्येच राहिल्या. रविवारी त्यांना संदेश मिळाला नाही. संदेश मिळाला नाही म्हणून निर्धास्त राहता येणार नव्हतं. कदाचित गुन्हेगार अधिक सावध झाला असेल म्हणून त्याने आज संदेश पाठवला नसेल. मी माझ्या फ्लॅटवर येऊन केसचा विचार करत बसलो. संदेश लिहिणाऱ्या व्यक्तीने मिस कुंडूंना 7 दिवसात घर सोडून जायला सांगितलं होतं. त्या 7 दिवसांपैकी 4 दिवस उलटून गेले होते. आता फक्त 3 दिवस उरले होते. काहीही करून त्या व्यक्तीला शोधणं आवश्यक आहे. मी आत्तापर्यंत मिस कुंडूंना मिळालेल्या संदेशाच्या चिठ्ठ्या, त्या बाईने दिलेली इलेक्ट्रिशियनचा नंबर असलेली चिठ्ठी बारकाईने बघू लागलो. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सगळ्या चिठ्ठ्यांवरचा मजकूर एकाच व्यक्तीने लिहिलेला आहे. दुसऱ्या दिवशी सोमवारी मिस कुंडू नेहमीप्रमाणे इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या. त्यांच्या मागोमाग मी पण गेलो. कोणाला कळणार नाही एवढं अंतर ठेवून मी मिस कुंडूंच्या 2 व्हीलर मागोमाग माझी 2 व्हीलर चालवत चाललो होतो. विघ्नेश, रत्नेश, प्रणव नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये निघून गेले होते. ऑफिसमध्ये मी बॉसला कळवलं होतं की मी 2-3 दिवस घरूनच काम करणार म्हणून. आमचे बॉस खूप कोऑपरेटिव्ह असल्यामुळे त्यांनी लगेच मान्य केलं. इन्स्टिट्यूटच्या बाहेरच्या कॅफेमध्ये बसून मी लक्ष ठेवत थांबलो. मिस कुंडू आत गेल्या. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला. कोणी मिस कुंडूंच्या मागावर असलेलं दिसलं नाही. फक्त
फक्त 2 भिकारी एकमेकांशी भांडत रस्त्यावरून निघून गेले होते. साधारण 2:30 वाजता मिस कुंडू त्यांचं इन्स्टिट्यूटमधील काम संपून बाहेर आल्या आणि त्या त्यांच्या 2 व्हीलरला स्टार्ट करणार तेवढ्यात त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांनी लगेच मला SMS केला. त्यात लिहिलं होतं की 2 व्हीलरच्या सायलेन्सरजवळ चिठ्ठी चिकटवली आहे आणि त्यात 2 दिवसच राहिले असा संदेश लिहिला आहे. मी त्यांना SMS केला की तुम्ही घाबरू नका घरी जायला, पुढे निघा, मी तुमच्या मागोमागच येतोय. एकदा कॅफेमध्ये मी नजर फिरवली. एक तरुण जोडपं, दुकानाचा मालक, टेबल साफ करत असलेला वेटर आणि कॅफेच्या अगदी टोकाशी असलेल्या टेबलवर मोबाईलमध्ये तोंड घालून एका हाताने नाकावरची माशी सारखी उडवत बसलेला एक इसम. ह्या व्यतिरिक्त तिथे कोणीही नव्हतं. गेल्या 3 तासापासून इन्स्टिट्यूट बाहेर मी लक्ष ठेवून बसलो होतो. तिथे जवळच मिस कुंडूंची 2 व्हीलर होती. तिथेच काय, पण जवळपास सुद्धा कोणीच फिरकताना दिसलं नाही. मग ही चिठ्ठी कशी आली? झाडाला फूल उगवावं अशी चिठ्ठी जागच्या जागी उगवली की काय? विचार करून माझं डोकं भंडावून गेलं. सोसायटीत आल्यावर मी मिस कुंडूंना त्यांच्या घरी जायला सांगितलं. मिस कुंडू, काही काळजी करू नका, उद्यापर्यंत या प्रकरणाचा निकाल लागेल, तुम्ही निर्धास्त राहा, मी त्यांना धीर देण्यासाठी म्हटलं. ठीक आहे राघव सर. मिस कुंडू होकाराती मान डोलावून निघून गेल्या. मी माझ्या घरी विचार करत बसलो. थोडा वेळ विचार केल्यावर मी एक फोन केला. थोड्या वेळाने रत्नेश मला बोलवायला आला होता, पण मी विचारात आहे पाहून सोफ्यावर शांतपणे बसला. थोड्या वेळाने मी मिस कुंडूंना फोन केला. मिस कुंडू, मी जे सांगतोय ते नीट ऐका आणि तसंच करा, असं म्हणून मी त्यांना पुढे काय करायचं याच्या सूचना केल्या. काय रे, काही अपडेट्स? रत्नेश म्हणाला. तासाभरात रहस्यावरचा पडदा उठणार, संदेशाचं नाटक संपणार रत्नेश भाऊ. आम्हालाही नाटक बघायचंय, विघ्नेश आणि प्रणव एका सुरात म्हणाले. तासभर वाट बघा आणि मी इशारा केल्यावर या. ओके. मी मिस कुंडूंकडे गेलो. तिथे त्यांनी काही कामासाठी इलेक्ट्रिशियनला बोलावले होते. हे दुरुस्त करायचं होतं. मिस कुंडू इलेक्ट्रिशियनला मिक्सर दाखवत म्हणाल्या. अजून काय काम आहे? इलेक्ट्रिशियन, या भिंतीला एक सॉकेट करून घ्यायचे आणि या फ्रीजची पण सर्व्हिसिंग करायची, त्याचा आवाज जास्त येतो. अजून काही काम आहे का? इलेक्ट्रिशियन, नाही हो दादा, एवढंच काम आहे. हे पटापट उरका म्हणजे मी माझ्या कामावर जाऊ शकेन. इलेक्ट्रिशियन बावचळला आणि वैतागत म्हणाला, तिकडे मी माझ्या जवळच्या अवजारांची पिशवी ठेवतो, असं म्हणून तो हॉलला लागलेल्या बाल्कनीत गेल्या. जरा पाणी मिळेल का हो? इलेक्ट्रिशियन म्हणाला. हो हो, का नाही, असं म्हणत मिस कुंडू पाणी आणायला स्वयंपाकघरात गेल्या. तेवढ्या वेळात इलेक्ट्रिशियनने बाल्कनीत एका ठिकाणी लावलेला बल्ब काढला आणि त्याला उलटसुलट करून बघू लागला. इलेक्ट्रिशियन भाऊ, तुम्ही या बल्बच्या शोधात आहात का? असे म्हणत मी त्याला माझ्या हातातला बल्ब दाखवला. तो बल्ब दाखवताच इलेक्ट्रिशियनच्या चेहऱ्यावरचे भाव जर बदलले. त्याचा चेहरा पांढरा फट्टक पडला. त्यावर भीती, निराशा, आश्चर्य आणि राग यांचे संमिश्र भाव उमटले होते. तेवढ्यात मिस कुंडू पाणी घेऊन आल्या. द्या, लगेच द्या, पाणी द्या, यानंतर लगेच द्या, आत्ता खरी गरज आहे त्यांना पाण्याची. त्यांचा घसा कोरडा पडलाय बघा. तेवढ्यात तो मला धक्का देऊन पळण्याच्या पवित्र्यात होता, पण समोरून इन्स्पेक्टर जावडे आल्यामुळे तो पळू शकला नाही. 2 दणकट हवालदारांनी त्याला धरून ठेवलं. माझे 3 मित्र, मिस कुंडूंचे शेजारी राहणारे आजी आजोबा आणि भोंडे कुटुंबीय सगळे जमले होते. जमले का सगळे? आता मी तुम्हाला जादू दाखवणार, असं म्हणून मी माझ्या जवळचा बल्ब सगळ्यांना दिसेल एवढा वर धरला आणि हळूच त्याच्यावरची सेलो टेप काढली. त्याबरोबरच बल्बचे 2 भाग झाले आणि त्यातून एका काळ्या वेल्वेटची छोटी पिशवी निघाली. मिस कुंडू, मला एक बाऊल द्या बघू. मी बाऊल घेतल्यावर मी ती पिशवी त्यात रिकामी केली. मिस कुंडूंसहित तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. त्या बाऊलमध्ये चमचमणारे दैदिप्यमान 50 हिरे होते. अरे वा, शाब्बास राघव, जे काम आम्हाला गेल्या 8 महिन्यात जमलं नाही ते तू करून दाखवलंस. इन्स्पेक्टर जावडे आनंदात इशाऱ्याने उद्गारले. हा कुप्रसिद्ध हिरे चोरी तस्करी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या आहे टॉम डिसूझा आणि ह्याचे इतर 2 मित्र डिक आणि हॅरी. 8 महिन्यांपूर्वीच आम्ही ताब्यात घेतलेत त्यांना, पण हा काही तेव्हा आमच्या हाती लागला नाही. 8 महिन्यांपूर्वी इथल्या प्रसिद्ध कावेरी ज्वेलर्सकडे टॉम, डिक, हॅरी या तिघांनी चोरी केली होती. तिथल्या CCTV मधल्या फुटेजमध्ये येऊनही बेमालूम वेषांतर केलेलं असल्यामुळे कोणीच त्यांना ओळखू शकलं नाही. बाकीच्या घडामोडी आपण सांगा महाशय टॉम,
उर्फ शिलाबाई उर्फ रॉकी, बल्बमध्ये हिरे लपवण्याची खतरनाक आयडिया तुम्हाला कशी आली आणि ह्याच फ्लॅटमध्ये तुम्ही का हिरे लपवले हे सगळं सांगा बघू. टॉमने घसा खाकरत सांगण्यास सुरुवात केली. 8 महिन्यांपूर्वी मी आणि माझे साथीदार आम्ही मिळून कावेरी ज्वेलर्समध्ये चोरी केली. तिथल्या एका कारागिराला आम्ही पैसे देऊन आमच्या बाजूने वळवून घेतलं होतं. डिसेंबर महिनाभर आम्ही चोरी कशी करायची याची तयारी करत होतो. तेव्हा आम्ही ह्याच सोसायटीत ह्या फ्लॅटच्या समोर असलेल्या फ्लॅटमध्ये राहत होतो. तस्करी किंवा चोरी करताना आम्ही वेषांतर करून खोटे नाव वापरून करत असल्यामुळे ह्या सोसायटीत आम्ही निश्चिंतपणे राहत होतो. चोरी झाल्यावर आम्ही हिरे घेऊन फ्लॅटवर आलो. हिरे फ्लॅटमध्ये व्यवस्थित ठेवले आणि आमच्या नॉर्मल वेशात आलो. कोणाला संशय येऊ नये म्हणून रेस्टॉरंटमध्ये एकत्र न जाता आम्ही वेगवेगळे गेलो. तिथे वेगवेगळ्या टेबल्सवर बसलो. जेवण झाल्यावर आम्ही निघणार तेवढ्यात कसा कोण जाणे पोलिसांना आमचा सुगावा लागला. त्यांनी डिक आणि हॅरीला पकडलं. मी वॉशरूममध्ये असल्यामुळे पोलिसांना दिसलो नाही, पण मला ते दिसत होते. वॉशरूमच्या खिडकीचं काच काढून मी तिथून सटकलो. आमच्या राहत्याच ठिकाणाबद्दल पोलिसांना काही माहिती नव्हती, त्यामुळे मी लपत छपत फ्लॅटवर आलो आणि काही सुचत नव्हतं मला तेव्हा. तेवढ्यात मला आठवलं की माझ्या समोरचा फ्लॅट हा रिकामाच असतो. फक्त क्रिसमसच्या वेळेस घरमालक 15 दिवस राहतात. एरवी वर्षभर फ्लॅट रिकामाच असतो. म्हणून मी एक प्लॅन बनवला आणि ठरवलं की या K501मध्ये हिरे लपवायचे आणि पुढच्या क्रिसमसच्या आत इथे शिरून ते घेऊन जायचे. म्हणून मी हा फ्लॅट जवळच्या मास्टर कीने उघडला आणि हिरे कुठे लपवावे याचा विचार करत असतानाच मला बाल्कनीत बल्बमध्ये लपवावे असा विचार आला. त्याप्रमाणे मी बाल्कनीचं लॉक उघडलं, बल्ब कापून त्यात हिरे लपवले आणि सेलोटेपने बल्ब बंद करून परत सॉकेटमध्ये लावून टाकला. परत बाल्कनीला फ्लॅटला लॉक लावलं आणि सगळं सामान घेऊन मी भूमिगत झालो. त्यानंतर 7-8 महिने झाले पोलिसांचं या केसवरचं लक्ष कमी झालं, म्हणून मी परत ते हिरे घ्यायला इथे आलो. कोणाला संशय येऊ नये म्हणून मी स्त्रीचा वेश घेतला. खाली सिक्युरिटी गार्डला मीच K50ची ओनर आहे असं सांगितलं. त्यांना फारसं न विचारता मला आत सोडलं. तिथे लिफ्टमध्ये जाताना ह्या मॅडम मिस कुंडूंकडे बघून टॉम म्हणाला, मला दिसल्या. त्यांच्या हातात मला एक पुस्तक दिसलं. मला अनेक देशांच्या भाषा अवगत असल्यानं ते एक जपानी भाषेचं पुस्तक आहे हे मी ओळखलं. मग मी बघितलं की ह्या मॅडम ह्याच फ्लॅटचं लॉक उघडत होत्या जिथे मी हिरे लपवले होते. म्हणून माहिती काढण्यासाठी मी थाप मारली की समोरचा फ्लॅट रेंटवर द्यायचा आहे असं मला कळलं वगैरे वगैरे, आणि मग चक्कर येण्याचं नाटक केलं. ह्या मॅडमने मला त्यांच्या फ्लॅटमध्ये नेलं. तिथे मी बघितलं की बाल्कनीचं कुलूप जसंच्या तसं होतं. मी या मॅडमला मला सफोकेशन होत आहे म्हणून बाल्कनीत हवेशीर जाता येईल का असं विचारलं, तर त्यांनी त्या कुलपाची किल्ली हरवल्याचं सांगितलं. माझ्याजवळ मास्टर की होती आणि ह्या मॅडम काहीच करू शकत नव्हत्या. परत समोरच्या फ्लॅटमध्ये राहणारे सगळे बाहेर जमले होते. त्यांचं माझ्याचकडे लक्ष होतं. मग मला एक कल्पना सुचली की मी या मॅडमना पाणी आणण्यासाठी आत पाठवलं आणि मी माझ्या जवळच्या एका कागदावर इलेक्ट्रिशियनचा नंबर लिहिला आणि ह्या आल्यावर मुद्दामच तो कागद खाली पाडला आणि अरे कशाचा कागद आहे असं म्हणून, अरे इलेक्ट्रिशियनचा कागद आहे, टोस्टी मॅडम घ्या, तुम्हाला कधी दुरुस्तीचं काम पडलं तर उपयोगी पडेल असं सांगितलं. मग मी तिथून निघून गेलो. कसंही करून जोपर्यंत या टोस्टी मॅडम माझ्या मार्गात होत्या तोपर्यंत मला हिऱ्यापर्यंत पोचता येत नव्हतं. दिवसा मी घरात शिरू शकत नव्हतो आणि रात्री या टोस्टी मॅडम असल्यामुळे तेव्हाही घरी शिरू शकत नव्हतो. थोडा जरी मी बेसावतपणा केला असता तर मी कधीही पोलिसांच्या कचाट्यात सापडलो असतो. म्हणून मी घरात घुसण्याचा विचार सोडून दिला. याऐवजी जर या बाईला आपण जीवे मारण्याची धमकी देऊन घर सोडण्यासाठी सांगितलं तरी घाबरून निघून जाईल आणि आपलं काम होईल असं मला वाटलं आणि म्हणून मी यांना धमकीचे संदेश पाठवणं सुरू केलं. मला जपानी भाषा अवगत असल्याने आणि या मॅडमसुद्धा जपानी येत असल्याने हीच भाषा संदेशाची वापरावी असं मला वाटलं, जेणेकरून यांच्याशिवाय इतर कोणाला या संदेशात काय लिहिलं आहे हे सहजासहजी कळू नये. पकडल्या जाऊ नये म्हणून मी प्रत्येक संदेश वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने ठेवला. तरीसुद्धा कसा कोण जाणे, शेवटी मी अडकलोच. माझ्याकडे वळून टॉम म्हणाला, पण तुम्हाला कसं कळलं की मी हिरे या बल्बमध्ये लपवले ते? तुम्ही माझ्या मागावर कधीपासून होतात? जेव्हा रॉकी बनून संदेश असलेला कागद तू या फ्लॅटच्या भिंतीला लावला, नंतर दुसऱ्या दिवशी एका भिकाऱ्याने तुला टोस्टी मॅडमच्या इन्स्टिट्यूटजवळ ढकललं आणि तेवढ्यात तू त्यांच्या स्कूटीला संदेश असलेली चिठ्ठी चिकटवली, तेव्हापासून, मी म्हणालो. असं मी म्हटल्यावर टॉम माझ्याकडे चमकून बघत राहिला. पण मला सांग टॉम डिसूजा, तो
तो तुला ढकलणारा साथीदार कुठे? नाही, तो माझा साथीदार नव्हता, खरा भिकारी होता. मी मुद्दाम त्याला डिवचलं होतं जेणेकरून त्याने मला ढकलावं आणि मला संदेश चिठ्ठी चिकटवायला मिळावी. टॉम म्हणाला. पण तुम्हाला कसं काय कळलं की या माणसाने हिरे बल्बमध्ये लपवले ते? इन्स्पेक्टर जावडेंनी विचारलं. मला कळलं की टोस्टी मॅडमकडे जी बाई आली होती ती सफोकेशन झाल्यामुळे बाल्कनीत जाण्यात इंटरेस्टेड होती. एवढंच नाही तर या बाईने यांना एक इलेक्ट्रिशियनच्या नंबरची चिठ्ठी दिली आणि तिच्या उजव्या हाताला 6 बोटं होती. या बाबी मी लक्षात घेतल्या. त्यानंतर टॉमने जेव्हा रॉकी कुरिअर बॉय बनून ह्या फ्लॅटच्या भिंतीवर संदेश चिठ्ठी लावली तेव्हाच एक इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कार्पेंटर ह्याच्या जाहिरातीचा कागद दाराजवळच खोचलेला होता. मी चौकशी केल्यावर मला कळलं की रॉकीला सुद्धा उजव्या हाताला 6 बोटं होती. यावरून स्पष्ट झालं की ह्या फ्लॅटमध्ये आलेली ती शीलाबाई आणि रॉकी हे दोघे एकच व्यक्ती आहे. थोडा वेळ विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की ह्या संदेश लिहिणाऱ्या व्यक्तीला बाल्कनीत काहीतरी इलेक्ट्रिक काम करण्यात रस आहे. त्यात काहीतरी रहस्य आहे. म्हणून मी टोस्टी मॅडमला तो नंबर लावून इलेक्ट्रिशियनला बोलवायला सांगितलं आणि तो येण्याआधीच्या तासाभरात मी त्यांच्या बाल्कनीत तपासणी केली. तेव्हा मला आढळलं की बाल्कनीत एक लाईट सुरू आहे आणि एक बंद आहे. दोन्ही लाईट व्यतिरिक्त इलेक्ट्रिकचं काम करण्यासारखं तिथे काहीच नव्हतं. त्यामुळे दोन्ही लाईट काढून मी बघितली. त्यापैकी बंद लाईट मला सेलोटेपने जोडलेला आढळला. म्हणून तो मी उघडून बघितला तर त्यात मलाही हिरे दिसले. ते परत मी बल्बमध्ये ठेवले आणि हा इलेक्ट्रिशियन येण्याची वाट बघू लागलो. आणि भिकाऱ्याचं म्हणाल तर त्या दिवशी मिस कुंडू त्यांच्या इन्स्टिट्यूटमधून येईपर्यंत त्या रस्त्याने कोणीही त्यांच्या स्कूटीजवळून फिरकले नाही. अपवाद त्या 2पैकी एका भिकाऱ्याचा, जो अगदी स्कूटीजवळ पडला होता. त्यामुळे जेव्हा मिस कुंडू यांनी इन्स्टिट्यूट बाहेर येऊन स्कूटीला संदेश असलेली चिठ्ठी आहे असं मला कळवलं तेव्हा काही वेळाने बारकाईने विचार केल्यावर मला कळलं की भिकाऱ्याने चिठ्ठी चिकटवली असली पाहिजे. बाकी पुढचं तर सगळ्यांना माहीतच आहे. एवढं बोलून मी थांबलो. चला टॉमराव, तुमचे साथीदार डिक आणि हॅरी तुमची कधीपासून वाट बघतायत, असे म्हणून इन्स्पेक्टर टॉमला अरेस्ट करून घेऊन गेले. राघव सर, मी तुमची फार फार आभारी आहे हो. तुम्ही मला या संकटातून सोडवलं. एवढ्या सगळ्या भानगडीत मी तुमची फी काय आहे हे विचारलंच नाही. फी किती असली तरी मी देईन, हळूहळू का होईना पण नक्की देईन, मिस कुंडू म्हणाल्या. ओ टोस्टी मॅडम, फीची चिंता करू नका हो. तुम्हाला एवढंच वाटत असेल तर आम्ही म्हणजे मी आणि माझे मित्र प्रत्येक विकेंडला बांधकामावरच्या मजुरांच्या मुलांना शिकवायला जातो. तेव्हा तिथे तुम्ही फक्त अर्धा तास तरी त्यांना शिकवू शकता. फक्त जॅपनीज नाही हां, इंग्लिश किंवा मराठी शिकवावं लागेल. हो सर, मी नक्की शिकवीन ना, मिस कुंडू म्हणाल्या. मिस कुंडू आणि त्यांच्या शेजाऱ्यांचा निरोप मी घेतला आणि मला महत्त्वाची माहिती देणाऱ्या त्या छोटूला भलं मोठं चॉकलेट द्यायला मी अजिबात विसरलो नाही. नंतर मी माझ्या फ्लॅटमध्ये आलो. माझ्यासोबत माझे मित्र पण आले आणि त्यांच्या आग्रहाखातर मी पहिल्यापासून सगळी इत्तंभूत स्टोरी सांगू लागलो. स्टोरी सांगणं झालं नाही तेवढे डोरबेल वाजली. आत्ता कोण आलं असेल असा विचार करतच मी दार उघडलं तर समोर मिस कुंडू होत्या. हे घ्या राघव सर, मी तुमच्यासाठी संदेश आणले, मिस कुंडू म्हणाल्या. हे ऐकून मी चक्रावूनच गेलो आणि म्हणालो, आत्ता कोणते संदेश मॅडम? सगळ्या संदेशांचं रहस्य तर उलगडलं आहे. त्यावर खळखळून हसत मिस कुंडू म्हणाल्या, हे ते संदेश नाहीत, ही संदेश मिठाई आहे, बंगालची स्पेशल मिठाई. मी स्वतः बनवली आहे. तुम्ही फी घेतली नाही म्हणून मी ही मिठाईच फी म्हणून घ्या. आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. ओ अच्छा, असं म्हणून मी मिठाई घेतली आणि म्हणालो, आता निर्धास्तपणे जा K501 फ्लॅटमध्ये जा, तिथे राहा, काही काळजी करू नका. हो सर, नक्कीच, परत एकदा धन्यवाद, असं म्हणून मिस कुंडू आपल्या घरी निघून गेल्या. मी दार लावून घेतले आणि विघ्नेश, रत्नेश, प्रणवला मिठाई दिली आणि मी सुद्धा खाल्ली. मिठाई छान बनली होती. दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर जावडेंनी मला बोलवून घेतलं. कमिशनर यशवंत मुजुमदारांच्या हस्ते माझा सत्कार झाला. तिथे कावेरी ज्वेलर्सचे मालकही उपस्थित होते, ज्यांच्याकडून मला 1 करोड रकमेचा चेक, जो मिळालेल्या हिऱ्यांच्या किमतीच्या 10% रकमेचा होता, मिळाला. त्यांनी माझ्यासाठी एक गिफ्टही आणलं होतं, ज्यात एका सोन्याच्या साखळीत हिऱ्याने मढवलेलं स्वस्तिक लॉकेट होतं. ते लॉकेट आजही माझ्या गळ्यात आहे. बक्षीस म्हणून मिळालेले 1 करोड रुपये मी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अनाथाश्रमाला आणि वृद्धाश्रमाला डोनेट केले. ही कथा इथेच संपली आहे. कथा आवडल्यास लाईक, कमेंट करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.